लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मिळून ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि या आघाडीचं स्वागत सगळ्याच स्तरावरून होत आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 2/3पेक्षा अधिक बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमत प्रस्थापित करेल असा मला विश्वास आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी असं सांगितलं आहे की काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे फक्त चिखलफेकीचं राजकारण करतात आणि चर्चेसाठी खुलं आव्हान पण दिलं आहे आपल्याला लातूरच्या विकासाबद्दल. संभाजी पाटील दरवेळेला हे असंच काहीतरी आव्हान करतात. महायुतीनं काय केलं गेल्या 8 वर्षात याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे. लातूर शहरामध्ये ट्रॅफिकचा विषय आहे, डिलर मॉलचा विषय आहे आणि विशेषतः भोगी कारखान्याचा विषय आहे. तिथले लोकांना जे रोजगार मिळाले त्या संदर्भामध्ये काँग्रेसचे म्हणून काही भूमिका घेणार आहे. आता मराठवाडा कोच फॅक्टरी या संदर्भामध्ये तर आम्ही नेहमीच, मग मी असेन, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे असतील, सातत्याने आम्ही ही मागणी केली आहे की इथं लवकरात लवकर हा कारखाना सुरू झाला पाहिजे आणि स्थानिकांना इथं काम आणि रोजगार मिळाला पाहिजे. पण ज्या हेतूनं हा कारखाना उभा करण्यात आला होता तो हेतू काही साध्य होताना दिसत नाही. त्याची उद्घाटनंसुद्धा 4-5 वेळेस निवडणुका आल्या की झालेली आपण पाहिलेली आहे. आमचा अजूनही तकादा असेल तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना काम मिळालं पाहिजे आणि तिथं ॲन्सिलरी उद्योग म्हणजे ॲन्सिलरी इंडस्ट्री याचं जाळं कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल.